नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काय पाहत आहोत? वर्ग 8 NMS तिसरा धडा बुद्धिमत्तेचा अंकमालिका. आता अंकमालिका किती मार्काला मुलांनो? 5 किंवा किती मार्काला? 6 मार्काला. लक्षात घ्या, खूप मोठा धडा आहे. आतापर्यंत आपण 23 उदाहरण पाहिले. आज आपण पुढचे उदाहरण बघूया. आले लक्षात? अंकमालिका लक्षात घ्या, 5 किंवा 6 मार्क फिक्स आहे. 23 गणित जाते, आता 24 गणित बघा. 939, 1069, 1203, 1341 क्वेश्चन मार्क. आता इथे मी डॅश करतो, तिथे आपण उत्तर लिहू. मग बघा मुलांना, संख्या कशी चालली? वाढत चालली. मग बघा आता यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? मग 1069 मधून 939 जर गेले मुलांना, तर बघा किती राहतामध्ये? 9 मधून 9 गेले 0, 6 मधून 3 गेले 3, इतर राहिले 0 मधून 9 घेतला, 10 मधून 9 गेला, राहिला 1, 130. म्हणजे 939 आणि 1069 मध्ये कितीचा फरक आहे मुलांना? 130 चा. म्हणजे 939 मध्ये 130 जर मिळवले तर 169. मग यांच्यामध्ये कितीचा फरक आहे मुलांना? आता बघा 1200 फरक करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट येणार नाही. मग काय करा, 1203 मधून 1069 काय करा? मायनस करा, म्हणजे तुमचं उत्तर येईल. 3 मधून 9 जर नाही घेतला 1, 10 मधून ते घेतला 1, 13 मधून 9 गेला 4, इथं राहिला 9, 9 मधून 6 गेला 3, इथं राहिला 1, 1 मधून 0 गेला 1, मधून 1 गेला 0. म्हणजे 1069 आणि 1203 मध्ये कितीचा फरक आहे मुलांना? 134. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का? 939 मध्ये जर आपण प्लस केले 130 ते 169, 169 मध्ये आता तुम्ही म्हणता सर तुम्ही 1203 मधून 169 गेले 134 आले. मुला म्हणजे कसं तुला कळणार नाही की त्याच्या फरक किती, म्हणून आपण वजाबाकी केली. मग 169 मध्ये जर 134 मिळवले तर किती येते? 1203. म्हणजे तुझ्या लक्षात आलंय का? 939 मध्ये 130 मिळवले 1069 मध्ये जर 134 जर मिळाले तर 1203 येतं. मग तुम्हाला लक्षात घ्या, 130, 134, मग इथे किती मिळायचे? 4 मिळायचे, म्हणजे 138. जर आपण 1203 मध्ये जर 138 मिळवले तर 1341. आता ते बघ कसं मुला, 1203 प्लस 138, 3 आणि 8 11, 1100 1 हात चालेल, 3 आणि 1 4, 2 आणि 1 3, आले का? 1341. ओके. आता इथं क्वेश्चन मार्क आहे, तुम्ही आता इथं विश मारला आपल्याला उत्तर लिहिण्यासाठी. मग 130 चा फरक, 134 चा फरक, 138 चा, मग किती करायचा? 142. म्हणजे 1341 मध्ये किती मिळायचे मुला? 142. म्हणजे 130, 134, 138 ते 142. म्हणजे 1341 प्लस 142, 1 आणि 2 3, 4 आणि 4 8, 3 आणि 1 4, 1 किती झाले? 1483. तर मग उत्तर काय आलं आपलं? 1483. ऑप्शन नंबर 2 आलं का लक्षात? ओके. चल, नाही समजलं का दुसरं बघ. 5, 8, 17, 44, 125. म्हणजे कसे आधी कमी वाढे, नंतर पुन्हा थोडी वाढे, मग त्याच्यापेक्षा वाढे, मग त्याच्यापेक्षा जास्त वाढले, म्हणजे असे पटीत वाढ होते. मग बघ मुला, 5 आणि 8 किती किती फरक आहे मुला? सॉरी विद्यार्थ्यांना, 5 मध्ये जर 3 मिळाले तर किती होते? 8. 8 मध्ये आणि 17 मध्ये कितीचा? 9 चा फरक. याच्यामध्ये 27 चा. बघा आता 5 आणि 3 8, 8 आणि 9 17, 17 आणि 44 मध्ये 27 चा. मग किती झाले मुलांना? बघा तुम्ही म्हणता कसं? बघ बाळा, 7 आणि 7 14, 4 हातच्याला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, म्हणजे 44. मग बघ 3 1 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, मग 27 त्रिक 81, मग 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, अलग 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक किती येतं? नाही येत का? कर गुणाकार. 3 1 3, 3 8 24, मग किती येतं? 243. मग आता काय कर मुला, 125 आणि 243, 125 प्लस 243 काय करायचे? प्लस करायचे. किती आले विद्यार्थ्यांना? 368. किती आलं उत्तर? 368. पुढे उत्तर ऑप्शन नंबर 4. बघा 5 आणि 8 मध्ये 3, 8 आणि 17 मध्ये 9, 17 आणि 44 मध्ये 27. मग आपल्याला कळलं की काय? 3 पट वाढत चालले. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, मग 27 त्रिक 81, 44 मध्ये जर 81 मिळवले 125, मग 81 त्रिक 243, मग 125 मध्ये 243 मिळवले तर 368. ओके. चौथं होतो. आलं का लक्षात? ओके. चला पुढच्या वेळेस लगेच घेऊ आपण. ओके. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण किती उदाहरण पाहिले? 25. आता 26 उदाहरण बघा.
चला बघा लक्षात घ्या 37, 48, 65, आता इथे 2 क्वेश्चन मार्क आले. तू म्हणतो बघू एवढं गणित आवड. अरे दाद्या पद्धत म्हणजे स्टेप बाय स्टेप कर, तुला बरोबर येतं, ताण घेतो तू. 120, 145, 168. आता इथे 2 क्वेश्चन मार्क येतात. मी काय करतो, हे 2 क्वेश्चन मार्क पुशितो क्लीन करतो. का? कारण आपल्याला इथं उत्तर लिहायचं तर मी 2 डॅश करतो. ओके, इथं एक आहे बरं मुलांनो, 120 आहेत ते. तर चला 2 डॅश केले आपल्याला उत्तर लिहायचं. आता बघा 37, 48, 65, 2 डॅश 120, 145, 168. आता लक्षात घ्या मुलांनो, मी तुम्हाला काय सांगितलं तो वर्ग आणि घन हे जे 2 पॉइंट आहेत हे लक्षातच ठेवायचे. याच्यावर गणित येतं बरं का, 1 किंवा 2 मार्क 90 तुमचं बुद्धिमत्तेचं जर 90 मार्काचं जर असलं तर 3-4 मार्क कुठेच गेले नाही वर्ग आणि गणित त्याच्यावरच असतात. आता बघा कसं, आता एक लक्षात घ्या मुलांनो, 37, 48, 65, 120, 145, 168. तुम्ही जर थोडस जर निरीक्षण केलं मुलांनो ते 37 बघा काय ते 37. मग तुम्ही जर बघा 6चा वर्ग किती होतो मुलांना 36 प्लस 1 की झाले 37. बघा तुम्हाला कसं येतं, तुम्ही पाठ करून येतात कसं. अरे नाही रे दाद्या, प्रॅक्टिस कर प्रॅक्टिस. याच्यावर मी 300 गणित सोडवले त्यावेळेस मला सुचलं होते. आलं का लक्षात. मी काय सांगितलं होतं तुम्हाला की याचा असा बघा वाढत चाललंय तर ते येत नाही, तू करून बघ घरी. पण त्याच्या जर आलं लय भारी आहे, परंतु इथं लक्ष दे ना, इथं सोपं आहे ना. वर्ग आणि घन लक्षात ठेव, तुझं गणित ऑटोमॅटिकली येतं. जर नाही आलं तर मग क्रम आहेच. ओके, तर दाद्या लक्ष दे. 6चा वर्ग 36 प्लस 1 की झाले दाद्या 37. मग 48 आहेत. मग इथे 7चा वर्ग कर, मग 7चा वर्ग 49 प्लस 1 50. अरे दाद्या तसं नाहीये रे, 48 आहेत ना, मग -1 कर ना, किती येत येतात 48. 49 मध्ये नाही केला म्हणजे तुझ्या लक्षात आलं का दाद्या, +1 -1 +1 -1 अलग लक्षात. आता पुढचं बघ, 8चा वर्ग किती आहे दाद्या 64. मग आता इथं प्लस केलं तर इथं मायनस, इथं काय प्लस आलं कर दाद्या 65. दाद्या लक्षात घे दाद्या, इथं +1 -1 अरे इथं +1 अलग लक्षात, म्हणजे +1 -1 +1 असा क्रम आहे दाद्या. मग आता बघ लक्षात घे दाद्या, इथं 6चा वर्ग 7चा वर्ग 8चा वर्ग इथे किती आहे दाद्या 9चा वर्ग 81 प्लस 1 किती झाले दाद्या 82. का? आता तू दाद्या इथं प्लस आहे इथं मायनस आहे, इथं प्लस आहे इथं मायनस असेल ना दाद्या. मग 81 मधून जर 1 गेला तर किती राहतो रे 80 दाद्या. मग 80 ऑप्शन मध्ये बघ कुठं आहे, बघ इथं 80 आहे बरोबर, इथं 81 दाद्या, हे चुकलं 80. आता 3 ऑप्शन 1 3 4 दाद्या. पुढचं बघ 9चा वर्ग 81 झालं का. मग आता 10चा वर्ग किती आहे दाद्या 100. आणि इथं मायनस केलं दाद्या, इथं प्लस करे 101. मग 80, 101 पुढे दाद्या 80 99 चुकलं, 80 100 चुकलं, 80 101 चौथं उत्तर आलं का दाद्या. आता पुढचं बघ दाद्या, 11चा वर्ग किती आहे दाद्या 121. मग इथं प्लस केलं, इथं कर -1 झालं 120 आलं का. पुढे बघ दाद्या 12चा वर्ग 144 इथं मायनस केलं, इथं प्लस कर किती झालं 145 आलं का दाद्या. पुढचं बघ दाद्या 13चा वर्ग 169 प्लस 1 केला तर -1 कर 168 आलं का दाद्या. ओके, म्हणजे वर्ग घ्यायचा +1 -1 वर्ग घ्यायचा +1 -1 असा क्रम बघ दादा सोडून दाखवलं. म्हणजे याचं उत्तर किती आहे दादा 80, 101. ओके, आता दादा 27 बघ, इथं बघ 6 30 150 750 थोडं वाढ गप कंडिशन वाढ बघ मुला. आता बघ एक लक्षात किती आहे 6 इथे 30 आहेत. मग 6 गुणिले 5 जर केले ना दादा आता येड्याला कळत 30च येतात. मग जर आपण 30 जर इथे जशाला तशी जर घेतली दादा, जर 5 केले 30 5 150 आले करे दादा. मग तुला कळलं दादा किती 5 जे उत्तर येतं त्यांनी 5 गुणायचं. मग 150 गुणिले किती दादा 5 15 5 75 0 आलं का दादा 750. मग 750 गुणिले किती दाद्या 5 5 0 0 5 5 25 ला 5 हातच्या आला 2 5 7 35 35 2 37 3750 चौथं तुम्हाला सर मिळाला का ना. मग गरीबाचा गुणाकार कर बा 5 0 0 0 ला 0 5 5 25 25 चा 5 हातच्या आला 2 5 7 35 35 2 37 37 50 आला का 4 उत्तर आलं लक्षात. तुमच्या अंक मालिका हा धडा खूप सोपा आहे. तुम्ही काय करा दररोज अभ्यास करा त्याचा, ते कसं आहे काय आहे तुम्हाला मी पहिला त्याच्या टिप्स दिल्या त्याचा अभ्यास करा. आज मी किती उदाहरण घेतले 4 घेतले, आता घरी सोडायला मी तुम्हाला
3 उदाहरण देतो, घरी जाऊन ते व्यवस्थित सॉल्व्ह करायचे, म्हणजे आपले 30 उदाहरण कंप्लीट होतात. हे 30 उदाहरण तुम्ही रिपीट सोडून बघायचे, म्हणजे पुढच्या उदाहरण सोडताना तुम्हाला काय होते, मदत होते. आता मी तुम्हाला 3 उदाहरण एक्झाम्पल देतो. ओके, डन. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता काय केलंय, अंकमालिकेचे 27 उदाहरण तुम्हाला मी सोडून दाखवले. आता 28, 29, 30 हे 3 उदाहरण मी तुम्हाला होमवर्कला देतो. आणि काय करा, पहिलं गणित पासून तर 30व्या गणितापर्यंत तुम्ही काय करा, चांगला त्याचा काय करा, सराव करा. आणि लक्षात घ्या, सबस्क्राईब 230 झाले आपले, तर तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या काय कमेंट असेल, काय कमतरता असेल, तुम्ही ते मला कमेंट मध्ये करा. नाहीतर माझा नंबर तुम्हाला दिलेलाच आहे. कोणता नंबर आहे माझा बघा मुलांनो, 95 52 85 95 65 हा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर. काय जर शंका असतील तर तुम्ही या नंबरवर मला सांगा. आणि काय करा, आपलं पूर्ण अभ्यासक्रम घेणार आहे मी, 2 विषय घेणार आहे, बुद्धिमत्ता बी आणि शालेय क्षमता बी. आणि तुम्हाला मी पासच करणार, पासच नाही तर तुम्हाला मी पात्र बी करणार आहे. फक्त तुम्ही काय करा, दररोज काय करा, व्हिडिओ बघा आणि ते तुम्ही नोटबुक करा, वह्या करा आणि त्यानुसार काय करा, तुम्ही अभ्यास करा. आणि आपले जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांना काय करा, आपली लिंक शेअर करा आणि त्यांना बी मला सबस्क्राईब करा. आणि काय जर तुम्हाला प्रश्न असतील तर हे व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुम्ही काय करा, मला मेसेज करा. आलं का लक्षात तुमचे विद्यार्थी मित्र, हे 3 गणित उद्या तुम्ही सॉल्व्ह करा. आलं लक्षात? ओके, गुड नाईट.